Welcome all student. Today we are going to learn the most concept in a chapter sets. The type of set. आज आपण संच प्रकरणामधील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे संचाचे प्रकार पाहणार आहोत. आतापर्यंत आपण संच लिहिण्याच्या दोन पद्धती पाहिलेल्या आहेत. यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत. आणि प्रॅक्टिस सेट 1.1. चला पाहूया संचाचे प्रकार. टाइप ऑफ सेट. फर्स्ट टाइप ऑफ सेट. संचाचे प्रकार. पहिला प्रकार आहे फर्स्ट टाइप इज अ सिंगल टॉन सेट. एक घटक संच. अ सेट containing exactly one element is called as a single tone set. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच असं म्हणतात. The name of type of set is a single tone set. Single means one. एक घटक संच या नावामध्येच एक हा अर्थ लपलेला आहे. A set containing exactly one element is called as single tone set. ज्या संचामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो अशा संचाला एक घटक संच म्हणतात. You understand some example here. Example 1. A is equal to in curly bracket 4. In the set A contain only one element. Element is a 4. It is a single tone set. A हा संच आहे. A या संचामध्ये फक्त 4 हा एकमेव घटक आहे. म्हणून संच A मध्ये एकच घटक आहे. म्हणून संच A ला सिंगल टॉन सेट म्हणतात. एक घटक संच म्हणतात. Second example, B is equal to in curly bracket A such that A is a even prime number. B बरोबर A हा असा आहे की सम मूळ संख्याचा संच. Means B set contain the element is a 2. 2 is a only one even prime number. Set B contain how many elements? It is one element contained in a set B. Therefore, set B is a single tone set. सममूळ संख्याचा संच. सममूळ संख्या एकच आहे ती म्हणजे 2 आणि म्हणून बी संचामध्ये एकच घटक आहे म्हणून संच बी ला एक घटक संच म्हणतात. थर्ड एक्झाम्पल. C is equal to in curly bracket 0. 0 is an element. Only one element contained in a set C. Therefore, set C is a single tone set. C संचामध्ये 0 हा एक घटक आहे. तो कर्ली ब्रॅकेट मध्ये आहे म्हणून 0 घटकांची संख्या 1 आहे म्हणून C हा संच एक घटक संच आहे. बऱ्याच वेळा काय होतं की संचामध्ये हा 0 घटक असतो. 0 म्हटल्यानंतर काहीच नाही असा अर्थबोध मुलं करतात, पण तसं नाही. येथे C संचामध्ये एकच घटक आहे 0 म्हणून याला एक घटक संच म्हणतात. हे सर्वांनी लक्षात ठेवा. Example number 4. T is equal to in curly bracket P such that P is a natural number. P greater than 4 less than 6. T हा संच. P ही नैसर्गिक संख्या आहे 4 पेक्षा मोठी आणि 6 पेक्षा लहान. अशी कोणती नैसर्गिक संख्या आहे जी 4 पेक्षा मोठी आहे आणि 6 पेक्षा लहान आहे? ती म्हणजे 5. T is equal to in curly bracket 5. This is a set. T contain only one element is a 5. Therefore, set T is a single tone set. T या संचामध्ये एकच घटक आहे 5 आणि म्हणून T या संचाला एक घटक संच म्हणतात. Example 5. D is equal to in curly bracket X such that X plus 3 is equal to 0 curly bracket close. In this set contain
the one equation, one variable equation, x plus 3 is equal to 0. To solve this one variable equation, then you get value of x. या संचामध्ये x असा आहे की x प्लस 3 इज इक्वल टू 0 हे एक चलातील समीकरण दिलेलं आहे. या समीकरणावरून x ची किंमत काढा. x plus 3 is equal to 0, plus 3 goes on RHS side, then we get minus x is equal to minus 3. येथे x plus 3 is equal to 0 हे एकचल समीकरण आहे. प्लस 3 जर उजव्या बाजूला घेतले तर मायनस होतात. x is equal to minus 3 म्हणजे x ची किंमत ही एकमेव वजा 3 आहे. म्हणून therefore set D contain only one element minus 3, it is a singleton set. आणि म्हणून D संचामध्ये x ची किंमत वजा 3 ही एकमेव घटक आहे. म्हणून संच D ला एक घटक संच म्हणतात. सेकंड टाइप ऑफ सेट इज अ एम्प्टी सेट और नल सेट म्हणजे रिक्त संच. Definition of empty set or null set: a set which does not contain any element is called as an empty or null set. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो अशा संचाला रिक्त संच असे म्हणतात. म्हणजे तो संच हा रिक्त असतो, रिकामा असतो, त्यामध्ये कोणताही घटक नसतो असा संच म्हणजे रिक्त संच होय. A set which does not contain any element is called as an empty set or null set. Example: null set or empty set represented as this symbol. This symbol is a phi, or in a curly bracket there is no element. Example 1, the A is equal to, in curly bracket, is no element. Therefore it is equal to phi. It is a empty set. A या संचामध्ये एकही घटक नाही, फक्त कर्ली ब्रॅकेट लिहिलेला आहे. कर्ली ब्रॅकेट मध्ये एकही घटक या ठिकाणी नाही, म्हणून संच A हा रिक्त संच आहे. सेकंड एक्झाम्पल: B is equal to, in curly bracket, A such that A is a natural number, A greater than 2, less than 3. B हा संचामध्ये A असा आहे की A ही नैसर्गिक संख्या आहे. A ची किंमत 2 पेक्षा मोठी, 3 पेक्षा लहान. 2 आणि 3 मध्ये अशी कोणतीही नैसर्गिक संख्या नाही. सेट B contain there is no any element. It is a empty set. 2 पेक्षा मोठे आणि 3 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाहीत, म्हणजे B संचामध्ये एकही घटक येत नाही, म्हणून संच B हा रिक्त संच आहे. एक्झाम्पल नंबर 3. Next type of set is a third type, finite set, शांत संच. Definition of finite set: if counting of elements in a set terminate at a certain stage, the set is called as finite set. Terminate म्हणजे खंड, खंडित, शेवट. ज्या संचातील घटक आपणास मोजता येतात किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास कोठे ना कोठे तरी त्याचा शेवट होतो, अशा घटकांच्या संचाला शांत संच म्हणतात. If counting of element in a set terminates at a certain stage, the set is called as finite set. सोप्या भाषेमध्ये ज्या संचातील घटक आपणास मोजता येतात अशा संचाला शांत संच म्हणतात. एक्झाम्पल: A is equal to, in curly bracket, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. There are 8 elements contained in a set A. All elements, if you count, and terminate at number 8. संच A मध्ये 8 घटक आहेत, हे आपण मोजू शकतो, सांगू शकतो, लिहू शकतो, म्हणून संच A हा शांत संच आहे. सेकंड एक्झाम्पल: B is equal to, in curly bracket, A such that A is a prime number less than 20. B बरोबर महिरूपी कंसात A असा आहे की A ही 20 पेक्षा लहान मूळ संख्या आहे. By using listing method, write the set of B. B is equal to, in curly bracket,
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. These numbers are prime number less than 20. जर आपण हा संच यादी पद्धतीने जर लिहिला तर 20 पेक्षा लहान मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 आहेत. या बी संचातील घटक आपण मोजू शकतो किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास 19 या मूळ संख्यापर्यंतचा शेवट होतो, म्हणून संच बी हा शांत संच आहे. एक्झाम्पल नंबर 3, C is equal to in curly bracket 0. In a set C contain only one element. It is a also finite set. It is also said to be singleton set. C या संचामध्ये 0 हा एकच घटक आहे. हा शांत संच आहे. तसंच यामध्ये एक घटक असल्यामुळे आपण पहिला प्रकार सिंगलटॉन सेट, यामध्ये एक घटक संच आहे. परंतु सी या संचातील घटक आपण मोजू शकतो. मोजताना त्याचा शेवट होतो, म्हणून सी हा संच शांत संच आहे. नंबर 4 एक्झाम्पल, T is equal to in curly bracket P such that P is a day in a week. T बरोबर महिरूपी कंसात P असा आहे की P आठवड्यातील वार आहे. The set rewrite by using listing method. Therefore, D is equal to Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, and Saturday. Therefore, number of days if you count and terminate at Saturday. Therefore, set T is a finite set. T संचामधील आठवड्यातील वार आपण मोजू शकतो, लिहू शकतो, सोमवार ते रविवार, आणि म्हणून टी संच हा शांत संच आहे. एक्झाम्पल नंबर 5, D is equal to in curly bracket 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50. There are some number in a set D when you count and terminate at a 50 numbers. Therefore, set D is a finite set. संच D मधील संख्या आपण मोजू शकतो. मोजण्यास सुरुवात केल्यास 50 या ठिकाणी त्याचा शेवट होतो, म्हणून अशा प्रकारचा डी संच काय आहे, शांत संच आहे. ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो अशा संचाला शांत संच म्हणतात. And fourth type of set is a infinite set, अनंत संच. If counting of element in a set does not terminate at a certain stage, the set is called as infinite set. ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाही किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास त्याचा शेवट होत नाही अशा संचाला अनंत संच म्हणतात. एक्झाम्पल फर्स्ट, A is equal to in curly bracket 1, 2, 3, 4, 5, 6, 7 dash 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 infinite. संच A मध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टिंब पुढे अनंत संख्या आहेत. या संख्या आपण मोजू शकत नाहीत, हे अनंत आहेत किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास त्याचा शेवट होत नाही, म्हणून संच A हा अनंत संच आहे. सेकंड एक्झाम्पल, W is equal to in curly bracket A such that A is a whole number. W बरोबर महिरूपी कंसात A असा आहे की A ही पूर्ण संख्या आहे. The set rewrite by using listing method. B is equal to in curly bracket 0, 1, 2, 3, 4, 5 up to the infinite. संच B मध्ये पूर्ण संख्या आहेत 0, 1, 2, 3, 4, 5 टिंब अनंत, म्हणून संच B हा अनंत संच आहे. नोट, the set of natural numbers, whole numbers, rational numbers and real numbers are infinite set. नैसर्गिक संख्याचा संच, पूर्ण संख्याचा संच, परिमेय संख्याचा संच, वास्तव संख्याचा संच हे सर्व संच अनंत संच आहेत. We have to learn there are 4 type of set. Singleton set, a set containing only one element. ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतात.
दुसरा सेट पाहिला आपण तो एम्प्टी सेट, नल सेट, रिक्त संच. इफ सेट डू नॉट कंटेन एनी एलिमेंट, such set is called as empty set or null set. ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असे म्हणतात. अँड थर्ड टाइप फायनाइट सेट, शांत संच. इफ काउंटिंग ऑफ एलिमेंट्स इन अ सेट टर्मिनेट ॲट अ सर्टन स्टेज, द सेट इज कॉल्ड ॲज फायनाइट सेट. ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो अशा संचाला शांत संच म्हणतात. आणि चौथा प्रकार जो आहे तो अनंत संच, infinite set. If counting of element in a set do not terminate at a certain stage, this set is called infinite set. ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाहीत किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास त्याचा शेवट होत नाही अशा संचाला अनंत संच म्हणतात. इक्वल सेट, समान संच. Two set A and B are said to be equal set if every element of set A is in set B and every element of set B is in a set A. संच A आणि B या दोन संचाला समान संच म्हणतात. जर A मधला A संचातील प्रत्येक घटक संच B मध्ये आहे आणि B संचातील प्रत्येक घटक संच A मध्ये आहे, असे जेव्हा असते तेव्हा संच A आणि B ला समान संच म्हणतात. और टू सेट कंटेन एक्झॅक्टली सेम एलिमेंट आर कॉल्ड इक्वल सेट. ज्या दोन संचामध्ये नेमके तेच घटक असतात अशा दोन संचाला समान संच असे म्हणतात. म्हणजे A संचामध्ये जे घटक आहेत तेच घटक B संचामध्ये असले पाहिजेत तरच A आणि B ला समान संच म्हणतात. टू सेट कंटेन एक्झॅक्टली सेम एलिमेंट आर कॉल्ड इक्वल सेट. Set A and B are equal set. It is symbolically written as A is equal to B. जर A आणि B हे दोन समान संच असतील तर चिन्हामध्ये A बरोबर B असे लिहितात. और set A and B are not equal set. It's symbolically written as A not is equal to B. आणि संच A आणि B हे जर समान संच नसतील तर चिन्हामध्ये A बरोबर नाही B असे लिहितात. Are you understand? Equal set, two set contain exactly same element are called equal set. समान संच म्हणजे दोन संचामध्ये नेमके तेच घटक असणे अपेक्षित आहे, महत्वाचे आहे. संच A मध्ये जे घटक आहेत तेच संच B मध्ये असतील तर A आणि B समान संच असतात. एक्झाम्पल फॉर इक्वल सेट. समान संचासाठी एक्झाम्पल पाहूया. A is equal to in curly bracket x such that x is a prime number and x is a greater than 10 less than 20. A बरोबर बहुरूपी कंसात x असा आहे की x ही मूळ संख्या आहे, x 10 पेक्षा मोठी आणि 20 पेक्षा लहान संख्या आहे. and set B is equal to 11, 13, 17, 19. These two sets are given. हे दोन संच दिलेले आहेत. पाहूया हे दोन संच समान आहेत का. Set A is equal to in curly bracket x such that x is a prime number, x is a greater than 10 and less than 20. 10 पेक्षा मोठ्या आणि 20 पेक्षा लहान मूळ संख्या 11, 13, 17, 19. And set B already given 11, 13, 17, 19. Set A and B contain same exactly same element 11, 11, 13, 13, 17, 17, 19, 19. Therefore, set A and B contain exactly same element. Therefore, A is equal to B. Set A and B are equal set. संच A आणि B मध्ये नेमके तेच घटक आहेत आणि म्हणून संच A आणि B समान संच आहेत. म्हणून चिन्हामध्ये A बरोबर B. Second example, if set A is equal to in curly bracket 1, 2, 3
and set B contain is equal to curly bracket 1, 2, 3, 4. Set A and B observe all elements. Therefore, set A and B do not contain exactly same element. In a set A, 1, 2, 3, but set B contain 4 extra element. 1, 2, 3 the same, but 4 is element not in a A. Therefore, A and B do not contain exactly same element. Therefore, A not is equal to B. A आणि B मध्ये नेमके तेच घटक नाहीत. B मध्ये एक जास्तीचा घटक आहे 4, तो A मध्ये नाही, म्हणून A आणि B या दोन संचाला समान संच म्हणता येणार नाही. ते चिन्हामध्ये A बरोबर नाही B असं दर्शवितात. समजला का सर्वांना? समान संच खूप सोपा आहे. ज्या दोन संचामध्ये नेमके तेच घटक असतात त्यांना समान संच म्हणतात. Let us learn more problem for practice. When you understand, identify the following set. Which type of set? खाली दिलेले संच कोणत्या प्रकारचे संच आहे? There are 4 type of set: singleton set, empty set, finite set, and infinite set. Set of whole numbers. This is a given example. Set of whole numbers. पूर्ण संख्याचा संच. Which type of set? It is a infinite set because whole number 0, 1, 2, 3, 4 up to the infinite. Therefore, it is infinite set. Second example, P is equal to in curly bracket A such that A is a natural number, A is a greater than 3, less than 10. P हा संच बरोबर कर्ली ब्रॅकेट मध्ये A असा आहे की A नैसर्गिक संख्या आहे. A ची किंमत 3 पेक्षा मोठी, 10 पेक्षा लहान. हा संच आपण लिस्टिंग मेथडने लिहूया. P is equal to 4, 5, 6, 7, 8, 9. There are limited elements in a set P when you count easily. Therefore, set P is a finite set. P मधील घटक नेमके किती आहेत ते आपण मोजू शकतो, सांगू शकतो, आणि म्हणून P हा काय शांत संच आहे, फायनाइट सेट. Example number 3. Q is equal to in curly bracket D such that D is a letter in the word eat. D असा आहे की D हे EAT eat या शब्दातील अक्षर आहे. This set rewrite by using listing method. Q is equal to in curly bracket EAT. Therefore, number of elements are limited. If you count element, it is terminate. Therefore, set Q is a finite set. Q मधील घटक आपण मोजू शकतो, म्हणून हा काय आहे, शांत संच आहे. Example number 4. G is equal to dash 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 dash dash dash. Set G contain number of element. When if you counting, it do not terminate. Therefore, set G is a infinite set. G मधील घटक अनंत आहेत, ते आपण मोजू शकत नाहीत किंवा मोजण्यास सुरुवात केल्यास त्याचा शेवट होत नाही, म्हणून G हा अनंत संच आहे. It is infinite set. Example number 5. J is equal to in curly bracket phi such that phi is a whole number, phi is a greater than 2, less than 4. J बरोबर phi असा आहे की पूर्ण संख्या आहे आणि v ची किंमत 2 पेक्षा मोठी आणि 4 पेक्षा लहान, म्हणजे 3 आहे. J is equal to in curly bracket 3 element. It is only one element. Therefore, this set is type of singleton set. जे या संचामध्ये एकच घटक आहे तो म्हणजे 3, म्हणून याला म्हणायचं एक घटक संच, सिंगलटॉन सेट. Example number 6. Set of natural number less than 1. एक पेक्षा लहान नैसर्गिक संख्याचा संच. एक पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत?
नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासूनच होते. 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नाही. Therefore, f is equal to do not contain any element. It is empty set. It is equal to 5. Empty set or null set. याला रिक्त संच म्हणायचं, कारण 1 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या नसते. f बरोबर या संचामध्ये एकही घटक येणार नाही. याला एम्प्टी सेट म्हणायचं किंवा रिक्त संच म्हणतात. एक्झाम्पल नंबर 7. सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर. सममूळ संख्याचा संच. इट इज सिंगलटॉन सेट. Even prime number is only 1, 2. Therefore, such set contain only one element is a 2. Therefore, it is singleton set. Some more problem for practice about equal set. Decide whether the following set are equal set. खाली दिलेले संच समान संच आहेत का ते ठरवा किंवा ओळखा. P is equal to in curly bracket A such that A is a letter in the word eat, E-A-T. Q is equal to in curly bracket B such that B is a letter in the word T, T-E-A. First, given two set P and Q, write written by listing method. आपण P आणि Q हे दिलेले संच जे आहेत ते प्रथम यादी पद्धतीने लिहूया. P is equal to in curly bracket E comma A comma T. This is a set P, and Q set is equal to T comma E comma A contained in a curly bracket. Observe all element of set P and all element set of Q. Set P and Q contain exactly same element. E E T T A A exactly same element contain P and Q. Therefore, set P and Q are equal set. संच P मध्ये इट या शब्दातील अक्षरांचा संच आहे EAT आणि Q हा संच TEA T या शब्दातील अक्षराचा संच आहे TEA. P आणि Q मध्ये नेमके तेच घटक आहेत, सारखे घटक आहेत, म्हणून संच P आणि Q ला समान संच म्हणतात. सिम्बॉलिकली it is written as P is equal to Q. Reason of P is equal to Q. Set P and Q contain exactly same element. संच P आणि Q मध्ये नेमके तेच घटक आहेत, म्हणून P बरोबर Q. Example number 9. Decide whether the following set are equal set. A is equal to in curly bracket A such that A is a natural number less than 10. And set B is equal to in curly bracket B such that B is a whole number less than 10. A हा संच बरोबर A असा आहे की A नैसर्गिक संख्या 10 पेक्षा लहान आहे आणि B संचामध्ये B असा आहे की B पूर्ण संख्या आहे 10 पेक्षा लहान संख्या. म्हणजे A संचामध्ये 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आणि B संचामध्ये 10 पेक्षा लहान पूर्ण संख्याचा संच. First, set A and B write by using listing method. A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Natural number less than 10. And set B contain 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Whole number less than 10. 10 पेक्षा लहान पूर्ण संख्या B मध्ये आहेत. Observe all element in a set A and observe all element in a set B. Set A and B do not contain exactly same element. Therefore, 0 is extra element in a set B. Therefore, it is not contained in a set A. Therefore, set A and B are not equal set. Hence, therefore, A not is equal to B. संच A आणि B मध्ये नेमके तेच घटक नाहीत, म्हणून संच A आणि B ला समान संच म्हणता येत नाही आणि चिन्हामध्ये A बरोबर नाही B असे दर्शवितात. होमवर्क. Today's homework. आजचा होमवर्क. Identify the following set. Which type of set? Number 1, set of real numbers. खाली दिलेला संच कोणत्या प्रकारचा आहे तो ओळखा. Second, D is equal to in curly bracket A such that A is a whole number
is a greater than 10 less than 30. ए ही पूर्ण संख्या आहे 10 पेक्षा मोठी आणि 30 पेक्षा लहान. थर्ड एक्झाम्पल, h is equal to in curly bracket d such that d is a letter in the word geometry. h हा संच जॉमेट्री या शब्दातील अक्षरांचा संच आहे. नंबर 4, a is equal to in curly bracket 2, 4, 6, 8, 10 dash dash. 5 number, b is equal to in curly bracket phi such that phi is a natural number, phi is a greater than 5 less than 7. phi ही नैसर्गिक संख्या आहे, phi ची किंमत 5 पेक्षा मोठी 7 पेक्षा लहान. आणि 6 नंबर, सेट ऑफ ओव्हेल्स इन इंग्लिश, इंग्रजी मधील स्वरांचा संच. क्वेश्चन नंबर 2, डिसाइड वेदर द फॉलोइंग सेट आर इक्वल सेट. खाली दिलेले संच समान संच आहेत की नाही ते ठरवा. सेट P is equal to in curly bracket A such that A is a letter in the word track, TRAC. Q is equal to B such that B is a letter in the word cataract, CATARACT. P हा संच ट्रॅक या शब्दातील अक्षराचा संच आहे आणि Q हा शब्द कॅट्रॅक्ट या शब्दातील अक्षरांचा संच आहे. क्वेश्चन नंबर 3, डिसाइड वेदर द फॉलोइंग सेट आर इक्वल सेट. खाली दिलेला संच समान संच आहे किंवा नाही ते ठरवा. A is equal to in curly bracket 10, 20, 30, 40. Set B contain B is equal to in curly bracket 5, 10, 20, 35, 40. A आणि B हे संच दिलेले आहेत, त्यावरून ठरवा A आणि B समान संच आहेत की नाही. तुम्हाला सर्व शिकवलेला भाग समजला आहे, समजला असेल. पूर्णपणे चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. आज आपण संच प्रकरणामधील संचाचे प्रकार, सिंगलटॉन सेट एक घटक संच, एम्प्टी सेट और नल सेट रिक्त संच, फायनाइट सेट शांत संच, इन्फिनाइट सेट अनंत संच आणि इक्वल सेट समान संच याचा अभ्यास उदाहरणासहित केलेला आहे. सर्वांनी दिलेला होमवर्क लगेच पूर्ण करा आणि तपासण्यासाठी पाठवा. आणि हो, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब जर व्हिडिओ केला तर यापुढील तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू.